तुमचं सर्वांचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये स्वागत आहे. मी बर्डमॅन सुमेध. पक्ष्यांचे, प्राण्यांचे, त्यातल्या त्यात म्हणजे कीटकांचे सुद्धा आवाज काढणार. सो तुमच्या समोर आपण सादर करूया ही कला. जसं की ताडोबात तुम्ही आलात आणि सर्वात प्रथम तुम्हाला कुठला प्राणी दिसतो बरं? सांगा. कुठलाच दिसला नाही. स्पॉटेड डिअर. जर स्पॉटेड डिअरला वाघ दिसत असेल तर आवाज त्याचा असतो. आणि त्याच वेळेस जर त्याचा नरही असेल सोबत तर आवाज बदलला का? अशा पद्धतीने तिथे कॉलिंग चालू होतं. कॉलिंग म्हणजे हे आपल्याला सांगतात इकडे वाघ चाललाय, इकडे लेपर्ड चाललाय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही वाघ बघायला येत नाही, वाघ शोधायला येत आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाघ शोधताना हे तुम्हाला हेल्प करतात तेव्हा मजा येते की नाही? मग त्याचा आनंद घ्यायचा असतो. डायरेक्ट तुम्ही वाघ बघायला गेला, तुम्हाला वाघ भेटला, एवढी मजा येत नाही हो एवढे हे सांगतात तुम्हाला. ही आहे फिमेल. कशावर ओळखली? कारण ज्याला शिंग तो मेल, ज्याला शिंग नाहीये ती फिमेल. ओळखलात आपण. सो आपल्याला ते दिसून येतं. त्याच पद्धतीने मस्त तुम्ही फिरत होता, जसं तुम्हाला हरणाने सांगितलं तसा त्याचा मित्र म्हणजे मोर. मोरामध्ये पण तो आपले पंख फुलवतो आणि नाचायला लागतो तेव्हा आवाज काढतो. म्हणजे त्याचं गाणं झालं. पण इव्हन तिथे जर वाघ असेल तर आवाज बदलतो. बदलला आवाज. अशा पद्धतीने आवाजामध्ये बदल होतात. ते फक्त जास्तीत जास्त सुंदर आवाज हा फक्त नर काढतो, मादी काढत नाही. म्हणजे मादी कोणती आली? लांडोर. तर ती एवढे सुंदर आवाज काढत नाही जेवढे हे व्हेरिएशन वापरतो. कारण त्याला पुढची फिमेल पटवायची असते, आकर्षित करायची असते. मग तो आवाज काढतो जेव्हा तेव्हा पंख फुलवतो आणि मग सगळ्या फिमेल त्याच्याकडे आकर्षित होतो. मग हा आपला नाचायला लागतो. जेव्हा ते गाणं म्हटलं जातं तुझी नाचले ते जे गाणं त्याच्यापासून पडलं. इव्हन आता तुम्ही मोर बघितलं तर त्याला पंख एवढे नाही आहेत. काही काही नाही, काही काही नाही आहेत. सगळ्यांना नाही म्हणते. पण ज्याला नाही आहे आता ते बरोबर पावसाळ्यात आपल्याला त्या सीझन मध्ये येतात. म्हणजे मेटिंगचा सीझन त्यांचा कळून येतो आपल्याला पावसाळ्याच्या ऋतूमध्ये चालू होतो. म्हणून पावसाळ्यामध्ये जास्त करून डान्स करताना आपल्याला दिसतात. जसं की हा बघितला हो भेटला 100% हाच होता का? 3-4 सेम हेच आहे. नाही कलर थोडासा वेगळा. बरोबर त्यांनी पकडलं. म्हणजे मला सांगायचं आहे आपल्या ताडोबामध्ये हा आढळतच नाही. तुम्हाला दिसला पण मॅडमला नाही दिसला म्हणजे बरोबर आहे. आयडेंटिफाय कसं करायचं असतं हे हीच तर मजा आहे ना. आपण कन्फ्युज का होतो पण तो आपल्या ताडोबात नाही आहे. तो कान्हा बांधवगड पेंच या भागामध्ये रेड जंगल फॉल आढळतो आणि इकडे ग्रे जंगल फॉल आढळतो. दोघांमधला डिफरंट एक तर कलर आहे. आपल्या हेमरिंग कसं होत असतं, रोज 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 एकच कोंबडा आपल्याला दिसतो. कोणता? लालवाला. रेड जंगल एक तर खायला आणि पाहायला एकच कोंबडा दिसतो. त्यामुळे आपल्याला तेच तेच वाटत असतो. पण खरं तर अर्थाने बघितलं जंगलात तर वेगवेगळ्या प्रजाती दिसतात. म्हणजे कोंबड्याची प्रजात बदलली की आवाज पण बदलला. बदलला ना आवाज. नाही तर कोंबड्याचा आवाज म्हटलं तर तुम्हाला माहिती कसा असतो. पण हा आवाज तसा नाहीये. त्याच पद्धतीने ह्याचा आवाज कॉलिंगच्या वेळेस वेगळा बदलला. हे जे चेंजेस असतात आपल्याला कळून येतात. आपण कुकू करतो पण त्याची जी लेअर असते आवाज काढण्याची ती वेगवेगळ्या स्टेप मध्ये असते. जसं की गावाकडचा कोंबडा आपल्याला दिसतो गावरान घरातला, तो ओरडतो लांब स्वरामध्ये. अशा पद्धतीने गावरान आहे का? जर तिने अंड जरी देत असेल ना तरी तिचा आवाज असतो कसा? तिला अंड. अशा असे हे वेगवेगळे व्हेरिएशन असतात. त्यामध्ये राहत असेल तर माझ्या आवाजात ती वेगळा पण आपल्याला जाणून येईल वेगळे पद्धतीने. ही बया विवर
सुगरण हा सगळ्यात प्रसिद्ध पक्षी अभ्यासलेला कोणी अभ्यासला? डॉक्टर सलिव्हन, बर्डमॅन ऑफ इंडिया. पूर्ण जगामध्ये ओळखले जाणारे कोण आहे? डॉक्टर सलिव्हन. त्यांनी याच पक्षावरती अभ्यास केला की म्हणजे सुगरण. कारण पक्ष्यांमधला इंजिनियर मधला पक्ष्यांमध्ये घरटे बनवणं एक्सपर्ट बया विपर. सो त्यांचा आवाज सिमिलर चिमणी. चिमणी आपल्याला माहिती आहे घरातली तिला म्हणतात हाऊस स्पॅरो, तिला बया विपर. सो सिमिलर आवाज. त्याचे बारकावे असतात ना ते पकडणं खूप अवघड असतं. मादीचा आवाज. माझ्याकडे ह्यांच्या आवाजामध्ये साधारण 9 ते 10 वेगवेगळ्या. नर हा सुंदर काम करतो. घरं बनवण्यामध्ये एक्सपर्ट कोण आहे? नरच आहे. तो आपल्याला ते पण दिसून येतो. त्याच पद्धतीने हा आहे खंड्या. खंड्या माहिती आहे ना? खंड्या खंड्या. सो पक्ष्यांचे नाव आहेत बरं काय मराठीत शुद्ध. मारुती चित्तपल्ली यांच्या पुस्तकात तुम्हाला याचे उल्लेख दिसते. सो खंड्या म्हटलं तर हा आढळतो लाल. म्हणजे किंगफिशर मध्ये पण 4 प्रजाती इथे आढळतात. तुम्ही कोणता बंद बैठा? हा एकच बैठा. किंगफिशर आप लोग जो देखा है बोल रहे आप वो कॉमन किंगफिशर यानी कि सबसे छोटा जो किंगफिशर है वो है कॉमन किंगफिशर. यहाँ पर व्हाइट किंगफिशर मिलता है, यहाँ पे व्हाइट थ्रोटेड किंगफिशर मिलता है, यहाँ पे स्टॉर्क बिलेट किंगफिशर मिलता है जो सबसे बड़ा है. देखा क्या वो बहुत बढ़िया मिलता है यहाँ पे. तो जब आपको इंटरेस्ट है बर्डिंग में तो मुझे आप कभी भी याद कीजिए. बर्डिंग के लिए मैं यहाँ पर अवेलेबल होता हूँ 6 से मॉर्निंग 6 से 8 बजे तक. तो उस समय में मैं बर्डिंग करवाता हूँ. अच्छे अच्छे बर्ड्स आइडेंटिफाई. मुझे मिला नहीं मिला फिर भी आवाज़ आ गई तो बताता हूँ मैं ये आ गया. सर ये जो अपना स्किल है उसका यूज करता हूँ मैं. ऐसा नहीं कि जैसे कि इस तरह से आवाज. बट ये उड़ के जाएगा तो उस आवाज बदल जाती है. उसका उड़ने का स्टाइल भी होता है. हर बर्ड जब उड़ता है हर बर्ड का उड़ने का स्टाइल डिफरेंट होता है. आपको आइडेंटिफाई करना है. कोई भी बर्ड को आप ये कर लीजिए टारगेट, उसका उड़ने का स्टाइल देखिए उससे भी पता चल जाता इसमें डिफरेंट है. तो ये भी आवाज उसी की है. तो इसमें डिफरेंट डिफरेंट क्या होता है? ये सिमिलर आवाज आपको कंफ्यूज कर सकती है उड़ पे करके इसमें. बराबर आप बोलेंगे ये तो उड़ पे कर किया है ना. मैं थोड़े ना बोलता कि नहीं. तो बहुत सारे बर्ड है उसे में ये वाला. तो इसमें कंफ्यूज होता है. इसने किया है ये को भी पता नहीं चलता यहाँ पे किंगफिशर आने वाला है. मतलब स्पीड किसका ज्यादा है? मछली तो बहुत स्पीड है. आपको ना क्या हो गया पेंटेड स्टार्क. स्टार्क में भी यहाँ पे 5 स्पीशीज मिल जाते हैं. आपने कौन से देखे? कौन सा? व्हाइट भी देखा. मतलब व्हाइट वाला और ब्लैक वाला जो दिखा आपको वो है हल्का पिंक. ऊपर पीली रहती है वो है. दूसरा है पेंटेड स्टार्क बैक साइड में पिंक दिखता है. तीसरा है फुल्ली नेकेड स्टार्क ब्लैक विंग्स. ये पूरा व्हाइट फिर ब्लैक ब्लैक मतलब उसको बोलते हैं फुल्ली नेकेड स्टार्क. और दूसरा होता है लेसर एजुकेटेड. देखा मैं कितनी देर तक भी कर सकता हूँ अनलिमिटेड. बट उसमें सिर्फ और सिर्फ ये माइग्रेटिव बर्ड्स होते हैं. तो आज लकीली माइग्रेटिव डे है आज. मतलब जितने भी बर्ड्स स्थलांतरित करते हैं वर्ल्ड में सेलिब्रेट किया जाने वाला जो डे है माइग्रेटिव बर्ड्स का आज का दिन माना जाता है. तो उसमें भी बहुत सारे बर्ड जो होते हैं वो ठंडी के मौसम में आते रहते हैं, कोई जाते रहते हैं. अभी आपको नजर में आएगा आपने ढूंढा तो कौन सा बर्ड अभी आता है बताओ तो. सगळी मला येतो बट लंगूर. आपल्याकडे मंकी दिसतात का? नाही. लंगूर दिसतात. दोनों में डिफरेंट क्या है? रेड फेस और ब्लैक फेस. तो हमारे इधर कौन सा है? ब्लैक फेस वाला मतलब लंगूर. तो इसको टाइगर दिखा तो आवाज कैसे करता है? किसी ने सुना है? नहीं सुना? मैं किस लिए हो फिर ये आवाज होती है. ये आवाज होती है. और समझो इसको लेपर्ड दिखा तो आवाज में बदलाव.
इस तरह से आवाज बदल गई। तो ये जो आवाज होती है ना, समझो आप बना के देखो, आपको आएगी नहीं, एक तो आएगी ना तो आपको गले में इतनी खरोशी, ये बहुत तकलीफ होगी क्या। सो माझं नाव आहे सुमेध बोधी गंगाराम वाघमारे। सो मी इथे जंगल संवर्धनासाठी आणि इथे फ्री शो करतो। याचं कारण म्हणजे माणसं सगळ्यात जास्त जनजागृत झाले पाहिजेत जंगलाच्या बाबतीत। कारण खरेखुरे म्हणजे लोक काय करत आहेत आता की भल्या मोठ्या मोठ्या खदानी खोदत आहेत किंवा घरं बनवताना कधी झाडांचा विचार करत नाही आहेत, पण ते खऱ्या अर्थाने झाडच आपल्याला जगवत आहेत। पण मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला आता संपत्ती देऊ शकता, आप इतना भी प्रॉपर्टी दोगे, लेकिन आगे के जो समय आएगा उस समय में वो प्रॉपर्टी किसी काम की नहीं होगी। जब पेड़ होंगे तभी वो जो दे रहे आप, मतलब आप बच्चों को गिफ्ट देना चाहते हो ना, तो फ्रेश वाला ऑक्सीजन दीजिए। फ्रेश वाले जो पेड्स है वो ज़्यादा से ज़्यादा लगाइए ताकि अपने बच्चों को वो गिफ्ट मिल सके। सो हमारा ये था कसा, तू ऐकलाय का नाही ना? बघ अशा पद्धतीने असतो तो, रोरिंग करत असतो तेव्हाचा आवाज। मॅजिक मॅजिक. काका काका मला पण एक आवाज काढता येतो. अरे. तुम्ही खूप सारे प्राण्यांचे आवाज काढलेत ना, मला पण तो खूप आवडला, म्हणून मला पण एक आवाज काढता येतो. अरे वा, कोणता बरं दाखव? शेळीचा. हा दाखव बरं. बहुत बढिया. म्हणजे ते ना पिल्लू होतं शेळी. आता काढ तू. ते नाही. नाही नाही नाही, तो जाच काढ. हा पिल्लू आणि